नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि भयानक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया। मी ज्यावेळी 10वी मध्ये होतो तेव्हाची ही घटना आहे। तेव्हा माझा पहाटे 6 वाजताचा क्लास असायचा। क्लास घरापासून दूर असल्या कारणाने मी आणि माझा एक मित्र अरुण घरून 5:15ला सायकलवरून निघायचो। तर एक दिवशी मला उठायला खूपच उशीर झाला, म्हणून मित्राला म्हटलं की तू पुढे जा। तो हो म्हणून निघून गेला। क्लासेसच्या मार्गात जवळपास 2 किलोमीटर अंतराचा एक रस्ता लागायचा, जो पूर्णपणे निर्मनुष्य असायचा। आसपास कुठलंही घर नव्हतं, सगळीकडे झाडे झुडपे वाढलेली आणि रस्त्यावर पथदिवेही नव्हते। त्या रस्त्याला आम्ही सुनसान पॅसेज असं म्हणायचो। तर मित्र पुढे गेला आणि त्याला गाठायचं म्हणून मीही वेगात सायकल पळवू लागलो। तेवढ्यात पुढे अचानक मला गर्दी दिसली, म्हणून सायकलचा वेग थोडा कमी केला आणि वाकून बघितलं तर तो अरुण होता। त्याचा गुडघा फुटला होता, त्याच्यावर त्याने रुमाल बांधला होता। मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला विचारलं, काय झालं रे, कुठं धडपडलास? तर तो त्याची आपबीती सांगू लागला। त्या रस्त्यावरून वेगाने जाताना एका वळणावर एक केस सोडलेली आणि पांढरी साडी घातलेली बाई हातात दिवा घेऊन उभी दिसली। ते बघितल्यानंतर माझी गाळण उडाली, घसा कोरडा पडला, सायकलीचे नियंत्रण सुटले आणि मी थेट त्या हाडळीवर जाऊन आदळलो आणि बेशुद्ध झालो। सकाळी फिरायला येणाऱ्या दोघांनी हा प्रकार पाहिला आणि पळत येऊन मला वाचवलं। त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारत त्याला शुद्धीत आणलं होतं आणि बाजूला पाहिलं तर ती हाडळ जखमी झाली होती आणि अरुणला शिव्या घालत होती। नंतर समजलं की त्या दिवशी सोमवार होता। ती बाई पांढरी साडी नेसून महादेवाच्या मंदिरात जात होती आणि डोक्यावरून पाणी घेऊन अंघोळ केल्याने केस वाळवण्यासाठी मोकळे सोडले होते। हे समजल्यानंतर तिथल्या सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली। अरुणही शर्मेने मान खाली घालून हसत होता। त्याला हसताना बघून ती हडळवाली बाई आणखी त्वेषाने शिव्या देऊ लागली। नंतर आम्ही आणखी उशीर होईल म्हणून त्या बाईची माफी मागून आणि त्या दोघा वाटेकऱ्यांना धन्यवाद म्हणून तिथून निघून गेलो। पण आजही तो दिवस आठवला की आम्ही पोट धरू धरू हसतो। मी त्याला आजही विचारतो, काय रे, तुला अजूनही ती हडळ दिसते का? तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।